नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, हमाल आणि वाहन चालक या परीक्षेकरिता 15 प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि 15 पैकी तुमचे कमीत कमी 12 किंवा 13 प्रश्नांची उत्तरे बरोबर यायला पाहिजे. ठीक आहे, कारण परीक्षेमध्ये तुमचा कट ऑफ जाहीर केला जाणार आहे आणि जर तुमचे 12 किंवा 13 प्रश्नांची उत्तरे बरोबर आले तर समजून जायचं परीक्षेमध्ये पण तुम्ही कट ऑफ मध्ये येऊ शकता. हे 15 प्रश्न जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे पोपट पिंजरा. तर माणूस, ऑप्शन बघा, 1 तुरुंग, 2 घर, 3 जंगल, 4 शहर. तर तुम्हाला याचं उत्तर गेस करायचं आहे. ठीक आहे, 3 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर गेस करायचं आहे. ठीक आहे, तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुरुंग. 15 पैकी किती प्रश्नाचे उत्तर बरोबर आलेले हे कमेंट करून सांगायचं. प्रश्न क्रमांक 2, राम, श्याम व जॉन तर यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे, तर जॉनचे वय किती वर्ष आहे? ठीक आहे, तर त्या मॅथचा प्रश्न व्यवस्थित सोडवायचा. तर पर्याय क्रमांक आहे 1 16 वर्ष, 2 24 वर्ष, 3 20 वर्ष, 4 18 वर्ष. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 2 याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 20 वर्ष. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 20 वर्ष. जॉनचे वय किती? तर 20 वर्ष. तर प्रश्न क्रमांक 3 48 मुलीमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर उभी असल्यास, लक्षात ठेवा, 48 मुलीमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर उभी असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहे? ठीक आहे, पुढून ते 18व्या स्थानी आहे, शेवटून कितव्या स्थानी असेल? तर एक पर्याय बघा 30, 2 29, 3 31 की 4 32. ठीक आहे, तर याचं तुम्हाला बरोबर उत्तर सांगायचं आहे, गेस करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 31. ठीक आहे, ते आहे पर्याय क्रमांक 3 31. प्रश्न क्रमांक 4, संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता, तो उजवीकडे 45 अंश वळला तर त्याच्या मागची दिशा कोणती? ठीक आहे, संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता, तो उजवीकडे 45 अंश वळला तर त्याच्या मागची दिशा कोणती? 1 पश्चिम, 2 ईशान्य, 3 आग्नेय, 4 नैऋत्य. ठीक आहे, त्याचं जे उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 ईशान्य. पर्याय क्रमांक 2 ईशान्य. प्रश्न क्रमांक 5 बघा, घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले, हरणाला बैल म्हटले, तर टांग्याला काय जुंपले जाईल? ठीक आहे, 1 घोडा, 2 सिंह, 3 वाघ, 4 हरिण. ठीक आहे मित्रांनो, त्याचं उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. ठीक आहे, टांग्याला काय जुंपले जाणार आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 3 वाघ. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 वाघ. तर प्रश्न क्रमांक 6, 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? लक्षात ठेवा, 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? त्या 2 अंकी संख्या पण त्यात 7 अंक नाही अशा संख्या किती? 1 80, 2 81, 3 90 की 4. ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 4 72. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 72. प्रश्न क्रमांक 6, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा गांधी, 3 दादाबाई नौरोजी की 4 महात्मा फुले. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक
2 महात्मा गांधी. लक्षात ठेवायचा पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 8 जमनापरी ही जात कोणत्या प्राण्यांची आहे? जमनापरी ही जात कोणत्या प्राण्यांची आहे? 1 गाय, 2 शेळी, 3 म्हैस, 4 मेंढी. ठीक आहे. जमनापरी त्याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 2 शेळी. लक्षात ठेवायचं जमनापरी ही जात शेळी या प्राण्याची आहे. तर प्रश्न क्रमांक 9 बघा. भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते? भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते? 1 1963, 1966, 3 1965 की 4 1962. भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते ते उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1962. प्रश्न 10वा. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? 1 15 मार्च 1951, 2 15 मार्च 1952, 3 15 मार्च 1950 की 4 15 मार्च 1949. त्याचं उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. नियोजन आयोगाची स्थापना त्याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 3 15 मार्च 1950. नियोजन आयोगाची स्थापना. तर प्रश्न क्रमांक 11 रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? 1 स्वामी विवेकानंद, 2 केशवचंद्र सेन, 2 लोकमान्य टिळक की 4 सुभाषचंद्र बोस. ठीक आहे. त्याचं तुम्हाला उत्तर कमेंट करून सांगायचं किंवा गेस करायचं आहे. ते याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. प्रश्न क्रमांक 12 उमराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. उमराचे फूल याचे पर्याय बघा. 1 वनस्पतीचे फूल, 2 क्वचित घडणारी गोष्ट, 3 सुगंध देणारे फूल की 4 तत्काळ दिसून येणारी. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे किंवा गेस केलं तरी चालेल. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 क्वचित घडणारी गोष्ट. पर्याय क्रमांक 2 क्वचित घडणारी गोष्ट. तर प्रश्न क्रमांक 13 प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समुदर्शक शब्द निवडा म्हणते. 1 मुंग्याची रांग तर नाण्याची काय असतं? ठीक आहे. मुंग्याची रांग तर नाण्याची काय? 1 पुंजका, 2 पुडके, 3 चढत की 4 संच. ठीक आहे. याचं उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे. मुंग्याची रांग नाण्यांची काय? याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 चढत. नाण्यांची काय? तर चढत असते. ठीक आहे. मुंग्याची रांग तर नाण्यांची चढत. तर प्रश्न क्रमांक 14वा कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 1 उदार, 2 कृतज्ञ, 3 गरीब की 4 वचन. ठीक आहे. कृपण या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे. त्याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते आहे उदार. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 उदार. तर प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? 3 जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो? 1 महिला दिन, 2 पर्यावरण दिन, 3 बालिका दिन की 4 विज्ञान दिन. ठीक आहे. त्याचं उत्तर तुम्हाला गेस करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे. त्याचं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ते बालिका दिन. 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपले 15 प्रश्न झालेले आहे. तर तुमचे 15 पैकी किती उत्तरे बरोबर आलेले आहे हे मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. कमीत कमी 12 ते 13 प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर येणे गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही न्यायालयाच्या परीक्षेमध्ये पुढे जाऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ क्रमांक 3 पाहण्यासाठी चॅनलला
आता सबस्क्राईब करून ठेवा. पहिला व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनल बनवला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता. धन्यवाद.